आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो, मी निघालीये. सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब पोचा. बरं ठीक आहे मॅडम. ठेवा फोन. चल बोलवले. शैलेश दादा चला. आता कशाला बोलवलंय यांनी? उगा अंगावर येते. अरे बाबा पैसे देतात म्हणून बोलतात. चल चल बघू काय नवीन फॅड काढलंय ते. चल. शैलेश दादा जरा पाणी आणता का हो? डोकं लई गरम झालंय. हा हे घ्या पैसे. आली वाटतं मॅडम. चल. हॅलो. हा मॅडम बोला. पोचलोय की जागेवर. दिसतंय मला. तुम्ही कुठं आहे तपर? तुमच्या समोर एक गाडी उभी आहे, तिकडे या. हा दिसली दिसली. हा या लवकर. हा वय वय आलो आलोच. हे काय? लाडू आणलेत, खाताय? अहो तुम्ही कामाचे पैसे मागितले होते ना वो, ते आणलेत. हे बघा, तुम्ही मागितले त्यापेक्षा दुप्पट आणलेत. आता मला काही बी कारण नकोय, आणि कुठल्या बी परिस्थितीत हे काम तडीच गेलं पाहिजे. नाहीतर गाठ या उर्वशीशी आहे, लक्षात ठेवा. हो मॅडम काळजीच करू नका. काम एकदम व्यवस्थितच होईल. आणि काम झाल्याशिवाय तुम्हाला तोंड बी दाखवायचो नाही. निघा आता. चल रे. सावंत काकांचा फोन. हा काका बोला ना, काही समजलं का? हो अक्षरा, त्यासाठीच फोन केला. बोला. हे बघ, तू जो आम्हाला नंबर दिला होतास तो आम्ही ट्रॅक केला, आणि त्याच्यावर जो ऍड्रेस दाखवतोय त्याचं लोकेशन सुद्धा तेच आहे. म्हणजे या दोघांनी मामाला घरातच कोंडून ठेवलंय. हॅलो अक्षरा. नाही मी म्हणतोय, अजून तुला काही मदत लागली तर मला नक्की सांग. हो मी नक्की कळवेन. काका थँक्यू, खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. अरे असं काही नाहीये, आणि तू अशी फॉर्मल बोलणार आहेस का? माझ्या परीने जेवढं काही होईल तेवढं मी नक्कीच करणार आहे तुझ्यासाठी. थँक्यू. चल बाय. हे बघ, योच तो सूर्यवंशी वाडा. ती अक्षरा आपल्याला इथंच सापडला. अरे आज काम झालं पाहिजे, लक्षात ठेव. मग मुहूर्त कसला बघतोय? चल ना डायरेक्ट घरात घुसू. हे नको नको. हे बघ, आधी आजूबाजूचा आढावा घेऊ, मग बघू. हा. ही दोघं कुठे आहेत? कशात घुटमळतात काय ठाव? यशवंता, अरे ये गाडी काढ पड्डीशी. हा ताई, आलो आलो. भाऊजी. हा वहिनी आलोच. इथं कोण आहे?
आणि का थांबलाय असा? ताई काय झालंय? अरे ती माणसं कोण आहेत? इथं कवा पाहिलं नाही असनी. कोण आहे रे? मला काहीतरी गडबड वाटती. धरा त्यासनी. ए पळू नका, थांबा. ठेवायला आलता की काय तू? अहो तसं तसं काय बी नाही. आम्ही फक्त असं आलो होतो इथं. आणि पळत का होतात? आम्ही काय काय बी केलं नाही. फक्त इथं उभा होतो. सोडा मला. ए उभं राहायला यो काय रंगकाळ आहे का? हा काय नाही, तोंड बंद ठेवायचं आणि गपगुमान ताई समोर जायचं. यांना बी आत्ताच इथं यायचं वाटतं. आता ह्यांनी जर तोंड उघडलं तर भ्या धावते पोराला आणि दार उघडते चोराला. लय घोळ होणार. अरे आण त्यांना इकडं. ए चल 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 चल. काय र? कोण आहे तुम्ही? आणि इथं चोरासारखं शिरून काय करताय? एक जेती कोणी अशी ठेवून समजे दात कशात जातील तुझ्या. ते वहिनी साहेब काय विचारतात बोला पाठापाठ. काल तर इथं ते बोल की. इथं ते आता सांग तू का जाऊ तुला इंग? नाही नाही प्रतापराव, यासने चांगलंच फोडून काढलं पाहिजे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही ती तुझ्या. तर नका नका सांगतो. आता कस बोला पटपट. काल तर इथं इथं बघा होतं काही ना काहीतरी तमाशात सुरू असतोय. ते अक्षरा मॅडमना भेटायला आलतो. अक्षरा तिला कशा पाय? त्यांना निरोप द्यायचा आहे. तुमचा काय संबंध याशी? हा आणि कुणाचा कसला निरोप घेऊन आलाय तुम्ही इथं? हे बघा, ते आम्ही अक्षरा मॅमनाच सांगू. तुम्ही उगाच याच्यात मध्ये मध्ये पडू नका. हा ए दीड दांबडीच्या कुणाशी बोलतोय कळते का तुला? हो, तुम्ही कुणी बी असाल, आम्हाला मॅडमशी बोलायचंय. हा अरे बोलायची तर असेल तर बोलशील ना. हे बघा, मॅडमला भेटून आम्ही लगेच जाणार आहोत. हा इकडे काय राहायला ना आलो तुमची परमिशन घ्यायला. अशी एक ठेवून दे ना उलट्या हाताची. सगळी बडबडच बंद होईल काय आमची तुझ्या. तर थांबा. मी ओळखतो यासने. बारक्या, तू ओळखतोस यासनी? होय, हे तेच दोघं आहेत. ती कोण? ते हॉटेल बाहेर सुंदरला हाणत होती ना, तीच दोघं होती. बारक्या, नीट आठवून सांग, तेच आहेत का ये? हा, आई शपथ सांगतो, हीच दोघं आहेत ते. माझ्या सुंदरवर हात उगारला आणि वर तोंड डावायला इथंच आलायत. भाऊजी, यशवंता, आता यांची सुट्टी नाही. हाणा यासनी.
यांचं ना हातपाय तोडून गळ्यातच बांधाय पाहिजे. सुंदरवर हल्ला करतोय वय. अंगात नाही जीव आणि आमच्या शिवाय रे वय. हा नाही नाही, तुला आता आमचा चांगला जिंगा दाखवतो. हे बघा, अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. अंगाला हात लावायचा नाही. हा काय रे, आम्हाला दमदाटी वय रे. अजून रग आहे का अंगात तुझ्या? तुला अंदाज नाही आम्ही कोण आहे म्हणून तू असा बोलायलास. इथं गाडी ना कळणार पण नाही गायब कुठं झाला असते. कळलं का तुझ्या? अरे मामा, अरे थांब. सुंदर, तुझ्यावर हमला कराया हेच आले होते. होय होय आई, हीच होती हॉटेल जवळ. बरी इथं का आली आहेत? अक्षराला भेटायला आलेत. कशा पायी? मला बरं झालं अक्षरा मॅम तुम्ही आलात. सोडा आता. तुम्ही कशाला आला इथे? समज करून चवरून नामांतरे असल्याचं आणू नकोस. तुलाच भेटायला आलेत ते. मला काही काय? मला कशाला भेटायला येतील? माझा काय संबंध? अहो मॅडम, असं काय बोलताय? हा, असं पलटू नका. बास, एकच उत्तर दे. कुणाच्या सांगण्यावरनं सुंदरवर हल्ला केला? ते आम्हाला सुपारी मिळाली होती. कुणी दिली सुपारी? अक्षरा मॅमनी दिली होती सुपारी. खोटं बोलताय ते. मी ओळखतही नाही यांना. अहो असं काय करता ताई? तुम्ही सुपारी दिली नाही असली मारायला. हे बघा फोटो. दाखव फोटो दाखव. हे बघा. अयो, अगं हेच आहेत फोटो. ताई हे बघ. काय काय अक्षरा, हे खोटं आहे का? हो, खोटं आहे हे. अहो चुकून यांनी हे पाकिट माझ्याकडे दिलं. तुला आधीच सांगते, हा खोटे आय लावायचं नाही माझ्यावर. हे बघा ताई, हे असं असतं. माणसं सुपारी देतात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकल्यावर असं हात वर करून घेतात बघा. हा, आपण आम्हाला ते रोजच आहे म्हणून मनुष्याने असले ना फोटो काढून ठेवतो आम्ही. आणि मॅडम, आम्ही कशापायी खोटं बोलू? हा, अहो आज पर या आम्हासनी पैसे देणार होत्या ना म्हणून आम्ही इथं आलो होतो. अरे या तर का अंगावा करायला लागले. ए अक्षरा, सूर्यवंशीच्या उमऱ्यामध्ये आवाज खाली करून बोलायचं.
चोर ते चोर म्हणे चंद्राची कोर. अहो मामी, खरंच सांगते मी, चुकून यांनी हे पाकिट दिलं माझ्याकडे. ते मी त्यांना परत करत होते. आता परत करताना याचा अर्थ असा होतो का की मी सुपारी दिलीये? आणि असं का करेन मी? तू का करशील आणि काय करशील हे समजा ध्यानात यायला लागलंय आमच्या. बाई 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 ताई, अहो पण हिला काय समजत होतो आणि ही काय निघाली? आधी पैसे चोरले आणि आता या करामती. वय ग, आमच्या सुंदरवर मारेकरी घालतीस तू? बघा ताई, अहो या समजाचं मूळ हीच आहे. मामी, उगाच खोटे आरोप करू नका माझ्यावर. हे सगळं कशासाठी चाललंय ना, सगळं कळतंय मला. आणि खरा प्रकार काय घडलाय हे छोट्या मालकांना विचार. त्यांनाच मी गुंडांच्या तावडीतून सोडवलंय. वय म्हणजे तुझा प्लॅन होता तर? प्लॅन? आधी आपणच गुंड पाठवायचे, मग आपणच गुंडाच्या तावडीतून सोडवायचं आणि मग सुंदरच्या नजरेत भरायचो आणि मग त्याच्या संग लगीन करून हे समद वैभव लाटायचं. वय नवा? मॅडम मॅडम, अहो खरंच असं काही नाहीये. तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. बास अक्षरा, लई करामती पाहिल्या तुझ्या. बाकी म्या काय बी सहन करू शकते, पण माझ्या सुंदरच्या जीवाशी खेळ झालेला म्या नाही सहन करणार. मॅडम अहो, लई जीव लावला तुला, पण तितकाच त्रास दिलास तू. अगं आई, असं काय? बास, तू मध्ये बोलू नको. इतकं समजा झालं तरी बी तिचीच ताई उचलायला लागलाय तू. तुला किती वेळा सांगितलं या अशा पोरींच्या नादी लागू नको म्हणून. अशा पोरींचं म्हणजे? बास, हात जोडते तुला. मला माझं तोंड आधी की टाळायला लावू नको. आमच्या घरचे संस्कार नाहीत तसे, आणि म्हणूनच एवढं समजा होऊन बी अजून तुला या घरात थारा आहे. ठीक आहे मॅडम, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना, याचा खूप त्रास होतोय मला. पण तुम्हाला दोष नाही देणार मी. तुमच्या समोर जे चित्र उभं केलंय त्यावर विश्वास ठेवताय तुम्ही. पण फक्त एकदा खरं सांगा, हे सारं खरं वाटतंय की जे तुम्हाला वाटतंय ते खरं करण्याचा प्रयत्न चाललाय? म्हणजे तू ताईस तिचा विचारतीस वय? मी तुमच्याशी बोलत नाहीये आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. खरी आहेस ना मग सिद्ध कर. ठीक आहे मॅडम, माझं उत्तर मिळालं मला. मग आता माझाही शब्द आहे, जोपर्यंत हे सिद्ध करणार नाही तोपर्यंत या घराची पायरी चढणार नाही. लक्षात ठेवा, इथे वाड्याबाहेर पुन्हा दिसायचं नाही अजिबात. चला निघा. अक्षरा,
मला आता या क्षणी काही ऐकायचं नाही.